धनप मोड. राम राम साहब. राम राम. प्रीति परेड पर 30 जवान हाजिर है. आजा. का अक्षर येतात बघ. येऊ दे की मग. जा आणि त्यांना सांग. काय सांगू? ಊಟದೇನು ಹೇಳ್ರಿ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಸ್ಯ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. ओए तू चुप रह. ओए वही बोलेगा जो कल तुझे कुट कुट के बुलाया था. ಊಟ तो चुप ना, इससे मार खाएगा. ए तुम्ही दोघं पण बसा. अच्छा जा पटकन विचारून टाक जा. बेस नाही बघ कोणाला. मी भीत नसतो कोणाला. नाही ना एवढा जिगरा तर मग जा सरांसमोर आणि जा बंदुकीतनं गोळ्या बाहेर पडतात का नाही तसे तुझे शब्द फुटू दे. जा आणि त्यांना सांग की कालली मुलगी नुसती माझी मैत्रीण नाही, माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. नाही नाही, आत्ता कुठं. ओए प्यार क्या तो डरना क्या. चल. पीटी परेड कंपनी वाइज मार्च कर. कंपनी वाइज धनप मोड. दौड़ के चल. गडुळाच पाणी तू कशाला ढवळील. राहुल शेठ नमस्कार. नमस्कार. काय चालले? कुठे काय तवा निवांतच आहे की. गिराय का नाही तू काचा पोसत बसलाय. हो. मग राहुल शेठ काय गडबड? आपली काय गडबड असणार आहे तवा. आपण काय निवांतच आहे की. बर असं काय नाही हो, विचारायची पद्धत असते राहुल शेठ. भैया ते सारखं सारखं शेट शेट म्हणू नका की. का काय झालं? ती शेट ऐकलं का नाही मला असं कस तरी झालं गोत होतंय. बर राहिलं. काय राहुल हा. तुझ्या जिवलग मित्राला फोन बिन करतो का नाही? हा करतो की. मग आम्हाला कधी दिसला नाही फोन करताना त्यो. अहो ती फक्त रविवारच बोलता येतं ना. अरे खुळे तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून यावं असं वाटत नाही होय तुला? वाटतं की. मग गेला नाहीस अजूनपर्यंत? कोण म्हणलं गेलो नाही. माहितीसाठी सांगतो कालच जाऊन आलोय मी. काल गेलता वय? नाही. काय रावले आता तर म्हणला काल गेलतो. खोटं बोलतोस वय? खोटं कशाला बोलू मी. मग काल कसं काय भेटला आज्याला? हा तो माझ्या स्वप्नात आलता ना. त्याला काय झोप लागत नव्हती का जो तुझ्या स्वप्नात रिकाम टेकड्यासारखा आला? नाही भैया खरंच माझ्या जो स्वप्नात आला होता. आम्ही लय मज्जा केली. गावात फिरलो, परत देवळात बी गेलो, परत त्याची प्रॅक्टिसची जागा आहे का नाही तिथं बी गेलो. आणि मी तर स्वप्नात तुमच्या बुलेटची हवा बी सुटली होती. हा लय गप्पा मारले आम्ही. बर राहुले काय गप्पा मारले? इकडच्या तिकडच्याच आपल्या गावातल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा तिथे गेलास तर खरोखर आज्याला भेटला असता. पण काय करायचं,
तुझं नशीबच फुटक. भैया माझं नशीब काय फुटकं नाही काय. खर तर मी कालच बेळगावला जाऊन भेटून आले आज्याला. हा पण काय फायदा, एकटा तर गेलता. होय, एकटा नाही काय. माहितीसाठी सांगतो, शीतल बी होती संग. शीतल पण होती वय? नाही, मी एकटाच गेलेलो. काय रावले, आता तर म्हणला शीतल पण होती. हं? असं म्हणलं वय मी. विसरून जावा ती. मग शीतलचं नाव कशाला घेतलं? नाही, ते आपलं असंच. घे बरं आदेश शपथ, एकटाच गेला होता म्हण. मी काय शपथ बिपत घेत नसतो कुणाची. का? बघू ना तुझा किती कॉन्फिडन्स आहे त्यो. हायच माझ्या जवळ कॉन्फिडन्स. बर राहिलं तुझा मित्र, तू भेटायला गेला काय आणि नाही गेला काय, हा मला काय फरक पडतोय. आनंदात आहे ना त्यो, मग झालं. तो एकदम मस्तच आहे. हा एवढंच विचारायचं होतं आम्हाला. बरं येऊ का? हा हा. पुढचे नवीन घ्या जरा. हा आईला या भैयाच्या ह्याला काय करायच्यात नुसत्या चौकशा. मी आज्याला भेटतील नाही तर नाही भेटतील. आजा काक सर थांबत बघित. सर काल नाही म्हणल्यावर माझं प्रेम आहे सर. बोल झाले ना. जा बोल जा बोल जा. हेलो, सॉरी 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 सॉरी. ऐसा कैसा कर सकते रे शीतल? अगं माझी चूक झाली, माफ कर गे ग मला. त्या आजाच्या नादात ना तुम्हाला पार विसरून गेलीस. अगं नाही ग बाई. काल काय झालं ते माहितीये का तुला? काय? थिएटरच्या बाहेर जितू काका दिसला मला. काय? त्यानं बी तुला बघितलं का? ते माहित नाही. जितू काका दिसतात मी तिथनं सटकले. गावले असते ना तर तिथंच वाट लागली असती माझी. तिथनं कशी बशी सुटली तर स्टँडवर भैया भेटला. काय? हो, तेव्हाच तर तुला फोन केलेला. मग मी त्यांना म्हणाले की नाही तुम्ही जा, मी शीतल सोबत येणार आहे. तर म्हणतो कसा, नाही मी पण थांबतो. तुला फोन केला तर तू पण घरी पोहोचलेली. मग त्याला आला 100% डाऊट. यास्मिन, अगं मला तर काय सुधरणा झालंय. आता एवढं सगळं झाल्यावर कसं सुधरल? तुला अजून एक धक्का देणार आहे, भिंतीला धरून बस. काय? जम्या आता जेवायला आलता तेव्हा सांगत होता की भैयानं रावल्याकडून काढून घेतलंय की तुम्ही दोघे बी बेळगावला गेलेला.